आता मी एवढंच सांगेल की जे काही काल घडलं आणि गेल्या वर्षभरात जे महाराष्ट्रामध्ये घडत आहे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मतदारांचंच म्हणणं आहे की आजचं राजकारण अतिशय गलिच्छ झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मतदारांनाच कुठेतरी वाईट वाटतंय की मतं देऊन त्यांनी चुका केल्यात का काय. मतदार सोडा, आमच्यासारखे जे नवीन आमदार आहेत राजकारणामध्ये येत असताना एक ध्येय घेऊन आलेत, विचार घेऊन आलेले आहेत. आम्हाला सुद्धा कुठेतरी वाटतं की राजकारणात येऊन कुठेतरी चूक केली का. कारण का लोकांच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा अनेक लोक स्वतःबद्दल, स्वतःची खुर्ची कशी टिकवता येईल आणि स्वतःचे जे काही उद्दिष्ट असतील ते कसे पूर्ण करता येईल याच्यामध्ये सगळे गुंतून राहिलेले आहेत. सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला राहिले. तर ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना मनामध्ये माझाही विचार येत असताना की राजकारण करायचं का नाही. पण कुठेतरी एक गोष्ट मनामध्ये आहे की शेवटी महाराष्ट्राच्या रक्तामध्ये लढणं हे लिहिलेलं आहे, आपल्या सर्वांमध्ये आहे. आणि मी तो विचार पुढे घेत आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथे असणाऱ्या सामान्य लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते आजपर्यंत सोडवलेले आहेत. आणि आत्ताच साहेब स्वतः चव्हाण साहेबांच्या स्मृती ठिकाणी कराडला चाललेले आहेत. 10 वाजता ते तिथं पोहोचतील. चव्हाण साहेबांकडं आणि साहेबांकडे बघितल्यानंतर सामान्य लोकांचे नेते कसे असतात हे आपल्याला बघायला मिळतं. आणि आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते अशाच लोकांकडनं स्मृती घेत असतात, ताकद घेत असतात, विचार घेत असतात आणि प्रेरणा घेत असतात. आणि मला एकच इथं सांगायचं आहे की मतदार असतील, कार्यकर्ते असतील, नेते असतील, आमदार असतील, ज्यांना कुणाला तरी वाटतंय की चूक केली का काय, एकच सांगतो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, थोर व्यक्तींच्या विचाराने पावन झालेली भूमी आहे. आणि इथं लढणं हे आपल्या सर्वांच्या रक्तात आहे. लोकांसाठी लढूया एवढंच इथं मी आपल्या सर्वांना सांगेन. तुम्हाला आधीपासून या सगळ्या गोष्टींची कल्पना होती? काल आमदारांची बैठक बोलवलेली असताना गेला नाही, त्याचं कारण काय? मी एकच तुम्हाला सर्वांना सांगेल की पवार साहेबांची कालची प्रेस आपण होता तिथं, तुम्ही ऐकलेला आहे. पवार साहेबांनी स्वतः आमदारांची भूमिका, इतरही सर्व लोकांची भूमिका तिथं मांडलेली आहे. निरोप हा 5 तारखेचा आम्हा सर्वांना आलेला आहे. आम्ही 5 तारखेला मुंबईला तिथं राष्ट्रवादीची जी बैठक पवार साहेबांनी बोलवलेली आहे तिथं नक्कीच आहोत एवढंच इथं सांगतो. ही मुवमेंट होते हे सगळ्यांना माहिती होतं, राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांना अंदाज होता की हे असं सुरू आहे. अजित पवार दिल्लीला असताना सुद्धा या सगळ्या प्रकाराची कल्पना तुम्हा लोकांना होती, तुम्हालाही होती. वास्तविक MPLच्या फायनलच्या दिवशी अनेक जणांबरोबर तुमच्या चर्चाही झालेल्या होत्या. या सगळ्याचा अंदाज होता की केवळ जातील एवढी शक्यता होती, इतक्या वेगानं जातील हे माहिती नाही? जातील याचा अंदाज हा कोणाला नव्हता. पण भाजप नक्कीच पार्टीला फोडेल याचा काही प्रमाणात अंदाज होता. कारण का आज लोकांचं मॅन्डेट भाजपबरोबर राहिलेलं नाही. तर भाजप कुठं ना कुठं तरी शिवसेनेला ज्या पद्धतीने फोडलं तसा प्रयत्न हा राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा होईल असा एक अंदाज होता. एक आपण समजून घेतलं पाहिजे, नजीकच्या काळामध्ये लोकनेते कोण हा जेव्हा विचार आपण करतो तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा नाव उल्लेख केल्याशिवाय आपल्याला राहता येत नाही. तसं पवार साहेबांचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला राहता येत नाही. आणि मग लोकनेत्यांनी चालू केलेली जी पार्टी आहे, जसं शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची आणि आता ही राष्ट्रवादी, तर ह्या दोनच मोठ्या पार्ट्या कुठेतरी भाजपला महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता आणण्यासाठी रोखू शकतात हे कदाचित भाजपला माहिती असावं. आणि त्यामुळेच या पार्टीला जर आपण फोडलं तर शेवट आपण एकटंच राहू असं त्यांना वाटतं. ते एकटे राहिले तरी ते विसरून गेले
की लोक हे आपल्याला कुठेतरी निवडून देत असतात, आमदार निवडून देत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघता इतर ठिकाणी हे जमू शकतं, पण महाराष्ट्रात हे जमणार नाही, कारण लोक हे जमून मला देणार काय नाही. वाटतं पण असं काय उपमुख्यमंत्रीपदच मिळालंय अजित पवारांना, असं वेगळं काय मिळालं म्हणून ते गेले जे इथं नव्हतं? मी एवढंच सांगेल, अजितदादांच्या बाबतीत मी स्वतः व्यक्तिगत भावनिक आहे. ते माझे काका आहेत. अनेक वेळा त्यांनी मला मदत केलेली आहे, व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे काकांच्या बाबतीत बोलत असताना मला कधीकधी राजकारण बाजूला ठेवलं तर नक्कीच मी भावनिक झालेलो आहे. पण शेवटी राजकारणाचा तो एक भाग आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनीच काम केलेलं आहे. ते जे काही दिशा देतील त्या दिशेने आम्ही सर्वजण नक्कीच जाऊ, एवढंच इथं सांगेन. So technicalities, you will understand it today and tomorrow. But what I feel is more than technicalities, what is important is where the Karyakartas are and where the people of Maharashtra are. Do you think that he had no option but given? Election commission को ऐसा क्या मिल रहा था वहाँ पर जो आप पार्टी में नहीं मिल रहा? what happened with Shiv Sena last year? Sorry, I didn't understand. We saw that election commission is being approached. It is a precautionary measure being taken after what happened with Shiv Sena last year. See, to some extent, you need to understand what the process is, how the system works, and you have to follow the system. I think that could be the part of it. As far as your question is concerned, what I would say is not about the person. It's about the thought process what we have. And today, we all, it could be me, it could be other MLAs, it could be the Karyakartas, all the Padadikaris, that we all have to fight for the thought process. So why a particular individual has gone there, I won't comment on it. But why we are here, that is more important. That is for the thought process. I know it's a very tough path for all of us, but when people are with you, so that path definitely looks very simple. जो शिवसेना जो वोटर्स है उनके साथ में कहीं ना कहीं ये धोखेबाजी है, उनके साथ धोखा हुआ है, बघा. देखो, अगर आप कमेंट्स देखे या लोगों से बात की, जो 1 साल से महाराष्ट्र में चल रहा है, तो जो जिन लोगों ने मतदान किया है उनको भी ये चीज़ अच्छी नहीं लगी, और जब ये चीज़ अच्छी नहीं लगती तब वो कहते हैं कि उनका जो मतदान है वो शायद वेस्ट हो गया. हम भी नए आमदार हैं, पहली बार राजनीति में आए हैं, तो कभी कभार हमको भी लगता है कि राजनीति में आने के बाद हमने गलती की क्या. लेकिन ये जो भूमि है, ये महाराष्ट्र की भूमि है, ये संत विचार की भूमि है. थोर व्यक्ति के विचार इस भूमि में लोगों के मनों में है, और इस सिचुएशन में लड़ना भी इसी भूमि ने, इसी विचार ने हमको सिखाया है. तो कितना भी मतदारों को लगा, मैं उनको उतना ही कहूँगा कि लड़ना तो हमको है. परिवार टूट गया है सर. परिवार की क्या स्थिति है? मैं व्यक्तिगत अगर बात करूं तो अजित दादा मेरे काका है. व्यक्तिगत जीवन में जब भी वो मिलेंगे तब वही आदर मन में रहेगा. राजनीति जो है वो राजनीति के लेवल पे है, लेकिन व्यक्तिगत जीवन में वो मेरे काका ही रहेंगे. और मैं यही भी कहता हूँ कि उन्होंने राजनीति हो या व्यक्तिगत जीवन में बहुत मदद मुझे भी की है, और ये जो मदद है वो व्यक्तिगत जीवन में वो मैं कभी भूल नहीं पाऊंगा. लेकिन जब हम लड़ते हैं, जब राजनीति में काम करते हैं, तो एक थॉट प्रोसेस से जाते हैं. वो थॉट प्रोसेस भी बहुत इंपॉर्टेंट है, ऐसे मेरे जैसे कार्यकर्ता को लगता है. Eknath Shinde yesterday said that when a party worker is constantly working and does not get what he wants, he feels dejected, which is what has happened with Ajit Pawar. So what do you? Who said that? Eknath Shinde has said that yesterday. I think Eknath Shinde Sahab would have very different issues to worry about. So he should think about his party first now. As far as Dada is concerned, or if you look at other people who have indirectly joined BJP to some extent,
So most of them have enjoyed different posts for a very long time. So what Mr. Shinde is saying is little odd, but he should not worry about our party. What he should be worried about, the people who are or were interested to become ministers in this cabinet, who won't get the chance because new people have been inducted in the cabinet from other parties. केंद्रीय यंत्रणा जो है वो शरद पवार साहब के पीछे पीछे पर उन्होंने जवाब दिया। यहाँ पर ऐसा लगता है क्या भ्रष्टाचार के आरोप बहुत ज़्यादा थे, इसलिए शरणागति स्वीकार करना के सिवा कोई ऑप्शन नहीं था अजित पवार और बाकी लोगों के पास। नहीं, कल आपने पवार साहब का स्टेटमेंट सुना है। वो स्टेटमेंट सुनने के बाद जो लोगों को और आपको लगता है वो शायद एस्टेब्लिश हो गया, ऐसा मुझे लगता है। पार्टी और संख्या बल किसके पास है? तो 2-3 दिन में समझ में आ गया। अभी तक कोई आंकड़ा क्लियर हो पाया कि कितने दादा के साथ गए, कितने पवार साहब के बड़े साहब के साथ? आपको 2 दिन में वो पता चलेगा। नाही असं काय कमी अजितदादांना पडलं की ते राष्ट्रवादीतून वेगळे आमदार घेऊन मागतात? ते मला सांगता येणार नाही। तर ते एकच सांगतो, दादा हे मोठे नेते आहेत। राष्ट्रवादीमध्ये जेव्हा होते तेव्हा मी सुद्धा लोकांमध्ये म्हणत होतो की ते मुख्यमंत्री होण्याचे कॅन्डिडेट आहेत। भीती एवढीच आहे की जेव्हा एखादा नेता बीजेपीच्या विचारसरणीबरोबर जातो तेव्हा बीजेपी लोकनेत्याला जास्त ताकद कधीच देत नाही। तेवढीच भीती मला अजितदादांच्या आणि माझ्या काकांच्या बाबतीत मला वाटते। त्यांच्यात ताकद खूप आहे, क्षमता खूप आहे आणि बीजेपीमध्ये एखादा लोकनेता गेला तर मुद्दामून त्या व्यक्तीची ताकद हळूहळू कुठं ना कुठं कमी केलेली जाते। शिंदे गटाचं काय झालं याचा अभ्यास तुम्ही करा। 9-10 महिन्यामध्येच कुठेतरी त्यांची ताकद कालच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कमी झालेली आपल्या सर्वांना बघायला मिळते। हेच काम बीजेपीचं आहे, सातत्याने त्यांनी हेच केलेलं आहे। ह्या गोष्टी कुठेतरी आपण सर्वांनी समजून घेतल्या पाहिजे एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं। शिवसेना के साथ जो पिछले साल हुआ, क्या वही एनसीपी के साथ दोहराया जा रहा है और 2024 की पृष्ठभूमि से पहले? ये पार्टी का विषय नहीं है, एक विचारसरणी का विषय है। बीजेपी का हर वक्त प्रयास यही होता है कि आगे जो कंपटीशन है वो कंपटीशन को कहीं ना कहीं तो ख़त्म करनी चाहिए। और दूसरी बात, ये जो अभी लड़ाई होगी वो लोगों की पावर विरुद्ध पैसे की पावर उसके सामने होगी। और मैं आपको बताता हूँ, पैसे की पावर हो या कोई भी जो संस्था है उसकी पावर हो, उससे कहीं ज़्यादा पावर लोगों की पावर होती है। तुम्ही चूक केली राजकारणात येऊन असं बोललात की खरंच चूक झाली? नाही, शेवटी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला अधिवेशनामध्ये माझ्याबरोबर अनेक आमदारांना अधिवेशनामध्ये सामान्य लोकांचे प्रश्न मांडायचे होते। जेव्हा केव्हा वेळ येत होती तेव्हा सातत्याने आम्ही तोच मुद्दा मांडत होतो। पण मीडियावर पण बघितलं, नाहीतर इतरही बाबतीत चर्चा जर आपण बघितली तर हा काय बोलला, तो काय बोलला, तो सोडून चालला, तो गेला, तो बसला, तो नाराज, याच्याबद्दलच जास्त आपण चर्चा करत राहिलो। महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न कुणीच मांडलत नाही। खऱ्या अर्थाने ते मांडण्यासाठी आम्ही सर्वजण अधिवेशनामध्ये नाहीतर विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी गेलेलो आहे। पण त्या काही गोष्टी होताना दिसत नाहीत आणि बघत असताना गेल्या वर्षभरात ही पार्टी फुटली, ती पार्टी फुटली आणि मग याच्यामध्ये गलिच्छ राजकारण, अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलणारे नवीन नेते सुद्धा तयार केले गेले। या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आम्हालाच वाटतं की राजकारण आजचं बघता, कारण आम्ही चव्हाण साहेबांचं राजकारण, पवार साहेबांचं राजकारण बघून सगळे राजकारण येण्याचा निर्णय घेतला, पण आजचं राजकारण अतिशय गलिच्छ झालेलं आहे। त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो ना की आम्ही राजकारणात येऊन चूक केली का? अहो तसं मतदारांना सुद्धा कुठेतरी वाटतं की त्यांनी मतदान करून चूक केली का? पण शेवटी लढायला तर लागतंच, घाबरून चालत नाही आणि लढल्यानंतरच मला असं वाटतं की सत्याचा विजय होतो आणि तो होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। मतदारांनी विश्वास ठेवायचा कुणावर? माझं हेच मत आहे। पण शेवटी मतदारांना पण कोणाला कोणाला तरी मतदान हे करावंच लागणार, कारण ही डेमोक्रेसी आहे। डेमोक्रेसीच्या माध्यमातून लोकशाहीच्या मदतीने आपल्याला चांगली लोक निवडून देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। युवा पिढीला संधी देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पार्टीली सुद्धा कुठेतरी
येत असताना येत्या काळामध्ये कुठंतरी चेहऱ्याकडे बघत असताना क्षमतेकडे पण बघणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि मतदारांना योग्य वाटेल असे चेहरे पुढे दिल्यानंतर शेवटी मतदारसुद्धा चांगल्या विचाराने चांगल्या लोकांना निवडून दिलं असं वाटतं. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.